तर गुड मॉर्निंग मित्रांनो, पूर्णपणे मस्तपैकी पोहे केलेले आहेत. या या लवकर खायला या मित्रांनो. अशी एकटीच खायला बघा. या या लवकर या, मोबाईल मधून बाहेर या. हा, बोलल्यावर कोण पण बोलेल ना. तू बोललास का मी बोललो? हा. तर मित्रांनो या पोहे खायला. आणि आज आहे संडे, तरी पण संडेला आपल्याला काय रिलॅक्स नसतं. संडेला माझे बॅच असतात जयसिंगपूरला, त्यामुळं तिकडे जावं लागणार आहे मला. आवरून आता ऑलरेडी लेट झाला, आवरून पटकन मी जाणार. लेट काय नेहमी आपल्या काय म्हणतात ते पाचवीला पुजल्यासारखंच आहे, हे की नाही पिणे? अंगवाणी पण अंगवळणी पडलेली, अंगवळणी. येस. कसं खाते बघ घ्या, खाते बघा की मित्रांनो कसं. हॅलो फ्रेंड्स, तर आज आम्ही चाललो आहोत शूटसाठी आणि आमचं एक नेहमीचं ठरलेलं ठिकाण आहे, पटकन आम्हाला जाऊन शूट करता येईल. तर आम्ही तिकडे चाललो आहे आणि आता मी जस्ट आवरलेली आहे आणि आम्ही आता बाहेर पडतो. तिथं गेल्यावर दाखवू तुम्हाला काय काय होतंय. तर चला, गणेश आता गाडी काढायला खाली गेलाय, गाडी काढतोय तोपर्यंत मी बाकीचं सगळं आवरून घेते. खरं तर मी नेलपेंट लावलं नव्हतं सकाळी, कारण धुणं भांडी करताना नेलपेंट जाते म्हणून. तर आता मी लावते नेलपेंट पटपटीशी. गणेश गाडी काढतोय तोपर्यंत माझं काम करून घेते, नाहीतर ओरडेल तो मला. आता पहिला बेस लावून घेतलाय, फक्त एक शिमरचा शेड राहिला. सगळं मी 11th आवरला करते, कारण घरातलं सगळं आवरून करायचं म्हटलं की निम्म नेल्स खराब होतात. एकच राहिलेला आहे आता. झाले. ये, मला डार्क कलर आवडतात नेल्सचे. हां आले. नेल्सचे डार्क कलर मला आवडतात. तर आता गणेश बोलवतोय चला. त्यात आणि परी नाही आहे, त्यामुळं वाईट वाटायला, कारण बाळ माझं मदत पण करते आणि गडबड पण असते त्याला सगळ्या गोष्टीची. मम्मा हे, मम्मा ते, मम्मा हे करू, मम्मा ते करू, मम्मा मी पण करणार, असं लई असते तिचं. त्यामुळं ठीक आहे, चला जाते खाली कुल घालायचं मला. तर आता मी बाहेर पडलेलो आहे आणि चाललेलो आहे. घेतो की नदी आली म्हणून नदीच घ्या. आम्ही आता इथे जागा शोधत होतो आणि फायनली आम्हाला इथे जागा मिळालेली आहे. इथं पाठीमाग भारी एक हे काय म्हणतात, लोकेशन नाही, एक भारी असं ते काय होतं, गवत उगवले काय ते नाही, काय तर वेगळंच आहे ते. पांढरं काय होतं ते, असलं तण आल्यासारखं होतं काय? नाही नाही, ते हे आहे, ते भात आहे, ते भात भात आपल्या इकडे लागतोय काय त्रास उतर. गणू, भात आपल्या इकडे नसते. काय असते कुठं करायचं, तूच गाडी लावलायस. तूच सांगत होतीस इथं लावायला जागा आहे म्हणून. मी जागा तुला हुडकून देत होतो फक्त. लावायची जागा नाही, आपल्याला फोटोशूट करायची जागा पाहिजे. हम जहाँ खड़े होंगे वहाँ जगह होगी और वहाँ हम फोटोशूट करेंगे. ओय ओय. तर मित्रांनो, या इथं आम्ही शूटला आलोय आणि इथं शूटला आल्यावर पूनम मला विचारलंय की काय करायचं. आता हिला काय सांगू मी, काय करायचं विचारायला लागलं मला. आणि इथं मग मोबाईल बघत बसल्या, काय करू शकतो आपण ह्या त्या. एक नंबर आहे, पूनम दिसायलाच भारी दिसायला. तर मित्रांनो, ह्या इथलं लोकेशन तुम्ही बघू शकताय, कसलं भारी आहे की नाही लोकेशन हे. एकदम ह्या इकडे हिरवळ आहे, इकडे सनसेट सुरू आहे आणि इकडे नारळाचे झाड आहेत आणि पाठीमागे बघितला तर डोंगर आहे. एक नंबर लोकेशन आहे, एक नंबर. आणि त्यातली ही म्हणजे पूनम म्हणजे हा 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 चेरी ऑन द केक आहे पण. अशा बैलगाड्या आता बघायला तर मिळतात का ग? मिळतात. तू बघत असशील मग. पण मागचा व्ह्यू काय आला माहिती आहे का?
मित्रांनो या अशा गाड्या यायला लागल्या की आम्हाला थांबायला लागते बघा. या अशा गाड्या आल्या की नाही थांबायला लागते. तेवढा आमचा टायमिंग जातो सगळा. शेवटची पोज राहिल्या आणि पूनम एवढी रिटेक घ्यायला लागल्या की नाही अजिबात. कधी कधी होत आहे. सायकलवाले आहेत ते. आता सायकलवाली यायची म्हणजे बघा मित्रांनो सायकलवाले यायला लागल्यात. आता त्यांनी इकडं पास व्हायची म्हणजे लय अवघड होणार आहे. बहुतेक त्याने ओळखले आम्हाला आणि ते आता यायला लागले. तरी आपल्या ओळखीचे आलेले आपल्याला ओळखलेलं आहे याने. काय म्हणता कशा तेच बघितलं तुम्हाला ओळखलं. चालते ना. रोज बघतो मी. होय काय थँक्यू म्हटलं आज जरा सुट्टी मिळाली आज शूटला यावं बाहेर जरा. चालेल चालू हे माझं गाव समडोळी ना. चालते थँक्यू. सेल्फी काढला असा खरा आता तुमचं शूट चालू आहे. नाही चालेल काय प्रॉब्लेम नाही घ्या की. बिचारांना असं वाटत होतं की त्यांना म्हणजे आमचं शूट चालू होतं आणि डिस्टर्ब केल्याबद्दल सॉरी 2-3 वेळा सॉरी पण म्हणून गेल्यात. त्यांना म्हटलं काही प्रॉब्लेम नाही तुमच्यामुळे आम्ही आहे की नाही पुणे. हळू 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 हळू. तर गणू पळत चाललाय कारण गाडी अशी इकडं तोंड करून लावायची आहे. काहीतरी त्याच्या डोक्यात शूट आहे ते घ्यायचं आहे. त्यामुळं जरा लवकर. सूर्य खाली चाललाय आता. भारी वाटायला लागली. बाहेर पडले की खरंच भारी वाटते. मला तर भारी वाटतं. बस एवढंच. तर आमचं शूट झालेलं आहे. अंधार एवढा पडलेला आहे. गणेश दिसतोय ना शिवाय. नाही सॉरी गणेश. तर अंधार भरपूर पडलेला आहे आणि आम्ही आत्ता रिटर्न चाललेलो आहोत. आता गाड्यांची वर्दळ पण वाढल्या कारण टायमिंग झालेलं आहे. त्यामुळे छान झालेला आहे. शूट छान झालेला आहे. व्हिडिओज छान झालेला आहे. फोटोज छान आले. खूप मजा आली कारण पूनमने ऑलरेडीच त्याच्यावर वर्क करून ठेवलं होतं. त्यामुळे कमी वेळ लागला शिकायला म्हणजे कमी वेळ लागला फुटेज घ्यायला आणि खूप मजा आली. आणि हा एक्सपिरियन्स म्हणजे उपयोगी पडणार इथून पुढे. कारण गेल्या वेळेस कसं शूटला आलो होतो ना त्यावेळेस काय करायचं काय वर्क करायचं आहे माहीत नव्हतं. पण आता प्रॉपर प्लॅनिंग असल्यामुळे पटापटा शूट झालं म्हणजे कमी वेळेत जास्त शूट झालं आमचं. आणि बघा तुम्ही फुटेज बघा. थँक्यू गणेश. हम जाते हैं थोड़ा पानी पीते हैं. डिहाइड्रेशन हुआ है ऐसा लग रहा है मुझे. मैंने नॉन स्टॉप शूट किया है. ये आई एम हॅपी टुडे. अंधार पडलाय त्यामुळे मी दिसत नसेल. छान वाटलं आज म्हणजे भरपूर काम झालं की म्हणजे सॅटिस्फाय होतं. त्यामुळे गेल्या वेळेस असं झालं की काम कमी झालं आणि वेळ गेला. त्यात परी पण होती. तुझं परीचं माझं तिघांचं पण होतं ना गेल्या वेळेस. माझं काही जास्त नसते. फोटोज तेवढे असतात. मी इथं आलो रील केली. सांग बरं कुठला केली आली नाही. एकदा डान्स केला तेवढा इथं. डान्स कुठे केला. काय डान्स नाही केला प्रीतमनं गाणं लावलं मोठ्यानं. अरे ते डीजेच ते फुटेज पण नाही कुठे मिळाले. शूट झालं की नव्हतं माहित. मित्रांनो आम्ही नाचलोय गणपतीत नाचतो तसं नाचलोय आणि ते फुटेज आम्हाला मिळाले की नाही ते पण माहित नाही आम्हाला. ते कारण फुटेजच कुठं गायब झालं म्हणजे बहुतेक व्हिडिओच झाला नव्हता त्यावेळेस. तो व्हिडिओ झाला नव्हता त्यावेळेस. मे बी. चलो मित्रांनो जातो आम्ही घरी. बाय बाय. बेल्ट लावा. बेल्ट लावा. मॅडम आमच्या कायम विसरतात बेल्ट लावायला मित्रांनो. नवऱ्याला काळजी आहे का मी बघत असते. सेफ्टी फर्स्ट काही असू दे बाकी. नवऱ्याला काळजी कसं बघायला लागते. काळजी नवऱ्यानं सांगितली की कसं जरा मनाला बरं वाटते. सुन सावनिया. मॅडम मूड मध्ये येते एकदम. मग काम चांगलं झालं की मूड हॅपी राहणार ना. तर बघा तुम्ही बघू शकता किती अंधार पडलाय आणि AC गणेशनं फुल केलेला आहे त्यामुळे तुम्हाला असा आवाज येत असेल करून. तर बघा कसलं भारी दिसाले मित्रांनो. हे खरं तर लाईटमुळे दिसना झाले. रिफ्लेक्टर. तर मला एक सांगायचं आहे. ज्यावेळेला मी शिकायला बाहेर होते म्हणजे बारामतीला होते. मी शिकायला बाहेर होते बारामतीला. तेव्हा आम्ही बसमधून यायचो सांगलीला. तर कधी कधी इतकी गर्दी असली ना मग कंडक्टर आहेत ते पुढं आम्हाला ड्रायव्हर सीटच्या साईडला जागा असते तिथं आम्हाला आम्ही दोघी तिघी होतो तिथं आम्हाला बसवायचे. तर मी नेहमी
इमॅजिन करायचो की मी गेम मध्ये आहे का. आणि अजून पण तेच करता मित्रांनो, त्यावेळेस नाही अजून पण तेच करता. मी एका गेम मध्ये आहे आणि पुढच्या गाड्या चालल्यात आणि मी ती बस आहे ती इकडं 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 असं मी नेते, असं मी त्यावेळेला इमॅजिन करायचे. बारके कधी मोठे व्हायचे. तुम्ही पण असं कुठली ना कुठली गोष्ट इमॅजिन करत असाल तर नक्की सांगा. आणि करतोच आपल्याला, एक लहान बाळ दडलेलं असतं त्यामुळे आपण काही ना काहीतरी लहान बाळासारखं करतोच. अरे लहान बाळ दडलेलं नाही, लहान बाळ घेऊन फिरते. तूच की. पहिला रोस्ट करलास की मला. मग आधीच करपलं रोस्ट काय करतेस ना. असंच राहिलं पाहिजेस ना. गोरावा आलायस तू आता जरा. तूच करायलास की. मित्रांनो काय काय रात्रीला काय काय लावतं माझं मला कळत नाही. कशाला कळायला पाहिजे. ट्रीटमेंट जोरात करायला लागल्या. चला मित्रांनो, माझा हात दुखालाय. तर आता इथं भरपूर गर्दी लागलेली आहे, त्यामुळं आम्ही स्लो चाललेलो आहोत. ह्या रोडला गर्दी असताच कायम. गणेश, तू मगाशी विचारलास बैलगाडी बघितलायस काय, हा. म्हणजे बघायला मिळतंय काय. एक वेळ बैलगाडी बघायला मिळेल पण घोडागाडी आता खूप कमी मिळते बघायला. नाही, घोडागाडी आता ते फॅशन आल्या. गल्लीबोळातनं घोडागाडीवाली आहे. कुठं आहेत घोडागाडी. ही काय माग गेली की आपल्या आता घरासमोर नाही आठवलं मला. काय, घरासमोर तेच की आहे. एखादं रे. पण बैलगाडी बघायला क्वचितच मिळते. आता ऊस तोडीला पण बैलगाडी आता कुठेही घेतात जास्त हम्म. आहेत, पण क्वचितच आहेत. तेच असं की. पहिल्यासारखं नाही. अरे पहिला आम्ही बैलगाडीतनं लय फिरलोय आम्ही. तर तुम्हाला काय वाटतं ह्याच्याबद्दल हे पण सांगा. म्हणजे बैलगाडी बघायला कमी मिळते की आहेत, अजून तुमच्या एरियात पण आहेत की काय कमी आहे, हे नक्की आम्हाला सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि एखादा किस्सा असेल तर तोही आमच्याशी शेअर करा. फनी असू दे, म्हणजे कॉमेडी असू दे, किंवा कुठलाही, किंवा तुमच्या लहानपणीच्या आठवणी असू देत, किंवा तुमच्या घरी स्वतःच्या घरी जर बैलगाडी असेल तर तेही नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर आता झोप आलेलं आहे जाम मला, कारण सकाळपासून वैतागले मी. आज कामं पण भरपूर होती. हा काय मला मदत केला नाही आज दिवसभर. त्यामुळे झोप आल्या. तुम्ही पण झोपा, हॅपी राहा. तर हा ब्लॉग आपण इथेच संपवू. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, मजेत राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. झोप आल्या मला. तू चालू कर म्हणजे मग झालंच. बाळा गुड नाईट.